नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। यावर्षी कमी पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे। मिरजेपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या बोलवाड गावात सध्या नागरिकांवर ही वेळ आली आहे। गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत पाणीच नसल्याने 8 ते 10 दिवसांपासून पाणी पुरवठा करावा लागत आहे। सध्या म्हैसाळच्या पाण्याचे आवर्तन सुरू आहे, तरीही हे पाणी मल्लेवाडी, बोलवाड, ओढा, लक्ष्मी ओढ्याला सोडण्यात यावे। पाणी सोडल्यास गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींची पाणी पातळी वाढेल व पाण्याची समस्या दूर होईल। तरी लवकरात लवकर पाणी सोडावे अशी मागणी सरपंच निगार शेख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसीलदार मॅडम यांना निवेदनाद्वारे दिले। तरी याचा लवकरात लवकर विचार करून पाणी सोडावे, अन्यथा बोलवाडजवळ राज्यमार्गावर 23/2/2024 रोजी रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। तहसीलदार यांना बोलवाड ग्रामपंचायतच्या ग्रामस्थांच्या वतीने आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत। बोलवाड गावची पाण्याची परिस्थिती पाहता अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे। गेल्या अनेक दिवस झाले आम्ही तहसीलदार असतील किंवा कॅनॉलचे जे अधिकारी असतील त्यांना वारंवार आम्ही पाणी सोडण्यास पाठपुरावा करत आहे, तरी या प्रशासनाकडून पाणी सोडण्यासंदर्भात कोणतेही हालचाल होता दिसत नाही आहे। तरी आज माननीय तहसीलदार सो यांना बोलवाड ग्रामपंचायतच्या वतीनं सरपंच मॅडम तसेच ग्रामस्थ यांच्या वतीनं पुनश्च एकदा स्मरणपत्र म्हणून आम्ही देत आहोत। त्या अनुषंगाने लवकरात लवकर बोलवाड गावास पाणी सोडण्यात यावं असं या निवेदनाद्वारे आम्ही माननीय तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे। जर येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये पाणी जर आपल्या बोलवाड गावाच्या ओढ्यापात्रात जर नाही आलं कॅनॉलच्या माध्यमातून, तर येत्या 23/2/2024 रोजी आम्ही दिगंची हिरवाड दिगंची जो महामार्ग आहे बोलवाडचा, या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करणार आहोत। याची दखल प्रशासनानं घ्यावी आणि ताबडतोब आमच्या बोलवाडच्या ओढ्यास पाणी सोडावं। पाणी सोडल्यानं एक फायदा काय होणार आहे, गावाची काय पाण्याची प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे। पिण्याचं पाणी असेल किंवा जनावरांसाठी जे काही पाणी असेल त्या पाण्याचा मोठा प्रश्न या ठिकाणी मिटणार आहे। त्यामुळे माननीय तहसीलदार मॅडम व प्रशासनातील सर्वच अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आम्ही निवेदनाद्वारे सांगितलेलं आहे की लवकरात लवकर पाणी सोडल्यास ही सगळी टंचाई मिटणार आहे। या अनुषंगानं कोणी कार्यवाही व्हावी यासाठी आम्ही आज माननीय तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे। धन्यवाद।